हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर हा शनिवारचा व्लॉग आहे आणि माझं इथं सकाळी सकाळी सगळं एकच दम काम करायचं चालू आहे. चहा पण, नाश्ता पण आणि बाजूला जेवण पण बनवायचं चालू आहे. सकाळी सकाळी आमचा चहा नाश्ता झाल्यानंतर मी इथं मुळ्याच्या पाण्याची भाजी करायला घेतलेली आहे आणि आज आम्हाला जायचं आहे रांजणगावला. रांजणगावला जाताना ट्रॅफिक भरपूर लागणार आहे कारण पाऊस पण खूप येतो आहे. त्याच्यामुळे मी इथं अगदी पटापट जेवण बनवून घेतलं आहे. मी इथं कढईत छानशी अशी मिरचीची आणि लसूणची फोडणी देऊन घेतलेली आहे. त्यानंतर इथं बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा चांगला लालसर परतवून झाल्यानंतर मी त्याच्यात ते धुतलेली मुळ्याची पानं अगदी बारीक चिरून घेतलेली ती टाकलेली आहे. त्यानंतर इथं मी मसाले टाकून घेतलेले आहेत. लाल तिखट, काळा मसाला आणि हळद. त्यानंतर जी मुळ्याची पानं धुवून घेतलेली होती अगदी बारीक चिरलेली ती टाकायची आहे आणि ही सगळी पानं टाकून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्या. त्यानंतर मी चणा डाळीचं पीठ भाजून घेतलं होतं. ते जसं लागेल अगदी तसं वरून थोडं थोडं टाकत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे. अशा पद्धतीने माझी इथं मुळ्याच्या पानांची भाजी रेडी करून झाली आहे. त्यानंतर आम्ही पटापट जेवण केले आणि जेवण झाल्यानंतर लगेचच आम्ही जवळजवळ 11 वाजेपर्यंत निघालो होतो. रस्त्यात जाताना ट्रॅफिक भरपूर होती. त्याच्यामुळे आम्ही जरी 11 वाजता निघालो होतो तरी आम्ही रांजणगावला संध्याकाळी 4-4:30ला पोचलो होतो. पण इतक्या वेळच्या प्रवासानंतर जेव्हा गणपतीचं दर्शन झालं त्यावेळेस तो सगळा थकवा अगदी एका मिनिटात दूर होऊन गेला आणि आम्ही पोचलो होतो महागणपती रांजणगावला. तिथं थोडंसं आम्ही फोटो सेशन केले आणि खरंच खूप सुंदर वातावरण होतं तिथलं. तिथं आम्हाला जास्त वेळ थांबता आलं नाही कारण संध्याकाळी जाताना परत आम्हाला ट्रॅफिक लागणार होता म्हणून आम्ही लगेच निघालो. तर असा होता आमचा दिवस. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.